छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता 12 डब्यांची जलद लोकल आहे। ही लोकल डोंबिवली, दिवा, ठाणे, मुलुंड, भांडूप, विक्रोली, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला स्टेशनांवर थांबेल। हे बघ सोनाली, तुझं लग्न एका प्रोफेशनल मुलाशी झालंय हे लक्षात ठेवून वागा। तुझं हे जे काही वागणं आहे, तुझा गावंडळ पण आहे, तुला पूर्ण सोडून द्यावा लागेल। म्हणजे काही समजत नाही, मी काय केलंय गावंडळपणा? हेच जे तू नेहमी मालवणी बोलत असतेस ना, तेच तुला सोडून द्यावं लागेल। तू माझं प्रोफेशनल स्टेटस किती उंचावलेलं आहे याची जाणीव आहे का तुला? तुला तसं वागावं लागेल। हाय प्रोफाईल होता ना तुमचा, तशी बायको बघूची होती, गावात कुठे गेलास? तेच तर ना, पप्पांमुळे लग्न करावं लागलं मला। आणि अशा कितीही तरी मुली माझ्या मागे लागल्या होत्या, पण जाती धर्म आडाला ना। आणि आजकाल मुली मिळतायत तरी कुठे आहेत? मिळाल्या तर अशा तुझ्यासारख्या गावंडळ। काय तर मोठे मला माका ते सांगा ना, माझ्या पाठीवर बरेच जण लागलेले आहे, पण काय माहिती आमच्याकडे ना कोणी अजून फळांचं लगीन करत नाही। मला तुमच्याकडे लगीन केलं झालं बाया, तुझ्या मालवणी असस? होय काकानू, तुम्ही पण मालवणी असतास की काय? अहो मी कणकवलीचा, तुम्ही खायचे? मी का चालतो, आपली माणसं पटकन ओळखा घेतात ना। अरे देवा, आता हे पण झाले का सुरू? आणि तू ग ना ओळख ना पाळख, कुणाबरोबर काहीही बोलत जातेस, नॉनसेन्स। मालवणी माणसात ना ओळख पळख लागणार नाही, आमची भाषा हीच आमची ओळख। काय हो काकांनू? होय तर। हो चला जरा लवकर, स्पीड वाढवा तुमचा। चले काका, चल चल। असं प्रवेश नाही मिळणार, अगोदर नाव हे झालंच पाहिजे। काय ग मयुरी, बरोबर ना? बरोबर, नाव तर व्हायलाच हवं। वेणी घालते शेवटीची, तुला ऐकायला आलं नाही? मग जरा मोठ्याने घ्या की। वेणी घालते शेवटीची, गजरो घालते मोगऱ्याचं, आणि राहुल रावांसोबत संसार करीत खाते। वा वा वा, छान घेतलं।
तुझं समाधान? आले आले इज्जतीची किरापत वाटलीस ना, म्हणून मी तुला मगाचपासून सांगत होतो. पण आता मी काय केलंय? नावच तर घेतलंय ना फक्त. आल्या आल्या नको रे बाळ. हो आधी फ्रेश होऊया. तुम्ही बाहेरून आलात ना. हो बघितलं ना, सगळे कसे बोलत होते. काय इज्जत राहिली माझी. मला माहिती आहे मी IT प्रोफेशनल आहे. बाळा शांत हो, हळूहळू शिकेल. अजून नवीन आहे रे ती, समजून घे तिला. एवढंच तर आता राहिलंय ना, बाकीचं तर सगळं आता झालंच. आपल्या चायमध्ये काय माल आलाय तो. बोल रे. अरे ती राहुल्याची बायको. काय बोलतो? काय दिसते यार. अरे सकाळीच बघितली मी तिला कॅन्सल करताना. काय माल यार कडक. अरे त्या राहुलला अशी बायको भेटू शकते, मग आपल्याला काय नाही रे. बघायलाच पाहिजे काय आहे माहिती. अरे ही बघ दिसते. माल भारीच असाच हो तुम्ही, पण यो माल ना झेपाचो नाही तुमचा. कशात माहिता, यो माल अस्सल मालवणचो असा. अंगार पडत ना तर मरशात मेले. आणि काय रे, औशी बापाशी ह्याच शिकवले वाटतं तुमका. पण तुम्ही काय बोलता ना ते आम्हाला काय कळतच नाही. पण हा एक नक्की कळलं, माल रुसलाय जणू. औशी बहिणी वायरा असाच बोलतास काय रे. या अस्सल मालवणी पोरग्या माझ्या नादात लागलास ना तर नाहीसे करून टाकीन शाप. समजला काय रे? समजला का रे? समजला? अरे सांभाळच आहे का, कामधंदे नाहीच आहेत तुमका. भावा, अरे ती मालवणची मिरची असा काही पण वापरा तिकडच लागते रे. काय गो गुळगुळ. ना कळलं तुला, ना कळलं मला. हे काय कळलं की ह्याला. चल आपण आज काय खेळूया? लंगडी. खो खो. लंगडी. नाही खो खो. नाही लंगडी. लंगडी. काय झालं गो? असं भांडायचं नसता. तुमका सांगतोय मी जेव्हा लहान होतोय ना तेव्हा अशीच भांडव रे आम्ही. पण आता बघ माझी मैत्रिणी खय असत काय. काकी तुम्ही काय बोलला ते आम्हाला नाही कळालं, पण खूप छान बोललात. खूप छान वाटले ऐकायला. आम्हाला ही भाषा शिकायची आहे. हो काकी, मला पण ही भाषा खूप आवडली. मला पण ही भाषा शिकायची आहे. हो काकी, आम्हाला पण. नक्की शिकले ना. ए काय झालं तुमचं? आणि तू का सोनाली, तुला पण कळत नाही का? तुझी फालतू भाषा ना आमच्या मुलांना नको शिकवू. तू बोलतेस ना तुझ्यापुरतीच मर्यादित ठेव. काय बोलतास वहिनी? त्यांच्याच आवडता ही भाषा. मी फक्त त्यांना समजाय होते. तुला माहिती तरी आहे का आमची मुलं कोणत्या शाळेत जातात? अगं इंग्लिश मीडियम मध्ये जातात. आणि तिकडे जाऊन ही भाषा बोलली तर काय परिणाम होणार आहे? आणि वेदिका, पुन्हा जर तू हिच्यासोबत दिसलीस ना तर तांगडेच मोडून ठेवणार आहे. चल घरी. ओ वहिनी, वहिनी. काय ग, काय झालं बाहेर रडायला तुला? पप्पा, मम्मी बघा ना खेळायला सोडत नाहीये. काय ग, काय झालं ओरडायला? ते आले ना शेजारी मालवणी भूत. स्वतः तर मालवणीत बडबडत असते आणि आता सोसायटीतल्या लोकांना पण शिकवते. अगं पण तुम्ही तर गप्पच बसा. बघितलं इथे प्रोफेशनल म्हणून तोरा गाजवत होता आणि आता पदरात काय पडलं? गावंढळ बायक. अगं ते म्हणतात ना, बडी बडी बाते आणि वडापाव खाते ती असं. चल निघूया. हो चल बाय.
म्हाका म्हणा. होय बाबा नो देते तुमका पण. अगं आई बाबा काय करताय तुम्ही? आधीच एकाची कमी आहे का? आणि त्यात तुम्ही सुद्धा आता सुरू झाले. हे अगोदर आपल्या घरात असं होतं का? पण आता काही दिवसापूर्वी मी बघतोय तुम्ही सुद्धा तिच्या पावलावरती पावलं ठेवायला सुरुवात केली. आणि बाहेरची सुद्धा परिस्थिती आपण बघतोय की सगळ्यांना आपण मालवणी भाषा शिकवायला लागलो. जिकडे तिकडे तीच चर्चा चालली आहे. आणि असंच चाललं ना तर खूप पुढे प्रॉब्लेम होती का? एकतर मी तयार नव्हतो गावी जाऊन लग्न करायला. म्हणजे तुमच्या सांगण्यावरून मी गावी जाऊन लग्न केलं. परंतु आता त्याची बघा किती परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपलं स्टेटस काय आहे? हो, मी एका IT प्रोफेशनल कंपनीमध्ये काम करतो. ज्या ठिकाणी माझे बॉस, त्या ठिकाणी असणारे माझे कलिग्स. त्यासाठी मला माझं स्टेटस कसं असायला पाहिजे ह्याची तरी तुम्हाला जाणीव असायला पाहिजे की नको? हे बघा, तुम्ही माझे आई वडील आहात ह्याचं भान घेऊन तुम्हाला वागावं लागेल. हे बघ सोनाली, उद्या आमच्या बॉसने एक कंपनीची पार्टी ठेवली. माझे सगळे बॉस, माझे कलिग सुद्धा त्या ठिकाणी पार्टीमध्ये येणार आणि त्यांची फॅमिली सुद्धा येणार आहे. आणि त्या सगळ्यांचं स्टेटस एकदम हाय आहे. त्यामुळे तुला सुद्धा त्या स्टेटसला सोबत असंच यावं लागेल. भले तू सुंदरशी साडी नेसून ये, परंतु त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा गावंढळपणा दिसता कामा नये. ह्या गोष्टीची मात्र तुला काळजी घ्यायची. कारण या सगळ्या मला माझं स्टेटस महत्वाचं आहे. अगं झालं की नाही तुझं सोनाली? किती उशीर झालाय बघ आपल्याला. हो हो झालं. शेवटी तुमच्या स्टेटसचा प्रश्न ना. म्हणजे ऐक ना, आज ना मला तुला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. तू नेहमीच ना स्टेटस 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 तुझं चाललेलं आहे. हो ते तर आहेच ना. पण एकच गोष्ट आहे, हे स्टेटस आहे ना, तू एवढा IT प्रोफेशनल मध्ये कामाला आहेस, पण आपण चाळीत राहतो. आपण आहे ना फ्लॅट मध्ये शिफ्ट केलं. पण हा फक्त आपण आई बाबा नाही, तुझ्या स्टेटसला परवडलं पाहिजे ना. हाय प्रोफाईल वाला माणसं ना फक्त नवरा बायको आणि मुलासाठी. आर यू स्टुपिड? अगं तू काय मूर्ख आहेस का? तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय? अगं मी कसं माझ्या आई बाबांना सोडून दुसरीकडे राहायला जाऊ? हो, स्टेटसचा प्रश्न आहे. And I can talk in English, but I love my native language. You should also love, you should also proud with your native language. त्या दिवशी काय म्हणाला होतास? तुम्ही माझे आई बाबा आहात हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी तुझे आई बाबा व्हायचं, पण तू कधी होणार आहेस त्यांचा मुलगा? आणि काय तू माझी बायको आहेस असं समजून नीट वागायचं. मग तू कधी होणार आहेस माझा नवरा? अरे एक छोटस उदाहरण देते तुला. तुला तुझ्या भाषेची लाज वाटते ना? एक गुजराती दुसऱ्या गुजरातीशी बोलताना ना गुजरातीतच बोलतो रे. तसंच एक भैया दुसऱ्या भैयाशी बोलताना भोजपुरी मध्येच बोलतो. आणि ते कानडी लोक, अरे ते आपल्या माणसात कानडीतच बोलतात. मग आपल्याला का वाटायला पाहिजे लाज?
मालवणी भाषेने तुला काय दिलंय म्हणे. अरे साता समुद्रापार पलीकडे माझं मालवणी नाटक पोचलेत आणि ते पण 5,000 प्रयोग. कोणी पोचवलेत? बाबूजी. कुठले ते? कोकणातले यार. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कुठचा आहे? क्रिकेटचा देव, कोकणातलाच. बिग बॉस मध्ये गदागदा हसवणारा दिगू दादा, अरे कुठला आहे? कोकणातलाच. अरे अभिमान आहे रे मला माझ्या मालवणी भाषेचा आणि गर्व सुद्धा. लक्षात ठेव, ही रसाळ मधुर मालवणी भाषा हा आपला अभिमानच असला पाहिजे. आपण नाही बाळगणार ही भाषा, आपण नाही तिला सांभाळणार तर पुढची पिढी कधी सांभाळणार? आय होप यू कॅन अंडरस्टँड दिस. चुकलं ग माझं, मला माफ कर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. असो, उशिरा का होईना निका कळला याच मोठा माणूस. चला आता पार्टीक जाऊ, उशीर होता. सोनाली, अगं ऐक ना, मला पण तुला काहीतरी सांगायचंय. मला ना आजपासून मालवणीतच बोलायचं असा.